नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 46। संध्याकाळ होत आली होती. बाहेर अंधार दाटून आला होता. तरी प्रल्हाद शेतीवर बसला होता. आज त्याची घरी जाण्याची इच्छा होत नव्हती. माहीत नाही का, पण त्याच्या मनामध्ये अनामिक भीती दाटून आली होती. आता जमिनीची वाटणी झाली म्हणजे अक्षयला त्याचा हिस्सा द्यावा लागणार, आणि असे झाले तर अक्षय आपला हिस्सा विकायला कमी नाही करणार. विचार करून त्याचं डोकं सुन्न झालं होतं. आधीच अवकाळी पावसामुळे त्याचं बरंच नुकसान झालं होतं. अशामध्ये त्याच्यावर नवीन संकट ओढवलं होतं. यातून कसा मार्ग काढावा हेच त्याला समजत नव्हतं. तो उदास नजरेने समोर पाहत होता. तशी शारदा त्याच्या शेजारी येऊन बसली व त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शारदा, तू केव्हा आलीस? प्रल्हाद आपल्या विचारातून जागा झाला. तुम्ही घरी आला नाही म्हणून काळजी वाटून राहिली, शारदा म्हणाली. तसा तो शीन हसला. आज मी शेतावर थांबतो, तू घरी जा. प्रल्हादचा उतरलेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नाही. बरं झालं मी आली. आज आपण दोघेही शेतावर थांबूया. असं शीतल चांदण्याखाली झोपण्याचा अनुभव मी कधीच घेतला नाही. शारदा त्याच्या समोर होईल तितकं नॉर्मल वागत होती, कारण तिला प्रल्हाद समोर कमजोर पडायचं नव्हतं. तू उगाच स्वतःला त्रास करून घेत आहे. तुला उघड्यावर झोप नाही येणार. इथे आधीच थंडीने कुडकुडायला होत आहे, म्हणून तू घरी जा आणि निवांत झोप. हवं तर मी सकाळी लवकर येतो, प्रल्हाद उदास होत म्हणाला. तशी ती त्याच्या जवळ सरकली व त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. विसरू नका, मी तुमची अर्धांगिनी आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमची सोबती आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, मी तुमची सावली बनून राहणार आहे. त्यामुळे मला स्वतःपासून दूर करण्याचा विचारही करू नका. तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. शारदाने त्याचा हात हातामध्ये घट्ट पकडून ठेवला. तिच्या स्पर्शाची ऊब त्याच्या मनाला शांत करण्यासाठी पुरेशी होती. शारदा, प्रल्हादने आवाज दिला. तिने डोळे मिटून घेतले आणि आणखी त्याच्या जवळ सरकली. हा क्षण इथेच थांबावा असं त्याला वाटत होतं. आपलं लग्न झालं त्या दिवसापासून घरामध्ये वाद होत आहे. तुझ्या वाट्याला एक दिवसही सुखाचा आला नाही, पण तू कधीच तक्रार केली नाही. मलाच असं वाटायला लागलं आहे की मी तुझ्यावर अन्याय करत आहे, प्रल्हाद म्हणाला. तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली. आजकाल मी पाहते, तुमच्या मनात नको ते विचार येत असतात. मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं सासर तिचं सर्वस्व असतं. हे घर आणि घरातील माणसं माझी जबाबदारी आहे, जी मी स्वेच्छेने स्वीकारली आहे. संसाराचा डाव मी मांडला आहे. त्यामुळे आता हा पूर्णत्वाला घेऊन गेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही मनातील नको ते विचार बाजूला सारा. तुम्हाला आरामाची गरज आहे. मी तर म्हणते, तुम्ही स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवत जा, कारण तुम्ही जेव्हा कामात असतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं. शारदा त्याचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होती. अगदी माझ्या मनातलं म्हणाली. लवकरच ऊस तोडीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मला एका क्षणाचीही उसंत मिळणार नाही. त्यानंतर तूच तक्रार करशील की मी तुला वेळ देत नाही, प्रल्हाद हसत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचा निख्खळ हसू पाहून ती सुखावली होती. रात्र बरीच झाली आहे, मला झोप आली आहे. तुम्ही पण जागरण करू नका. शारदा तिथेच चारपाईवर पहुडली. अंगाला बोचणारा थंडगार वारा तिच्या अंगाला टोचत होता.
पण अशा शीतल चांदण्यांमध्ये झोपण्याची मजा काही औरच असते. तिने डोळे मिटून घेतले. तसा प्रल्हाद आपल्या खोलीमध्ये गेला व बिछाना घेऊन आला. त्याने व्यवस्थित तिच्या अंगावर पांघरून दिलं आणि तिच्या शेजारी पोहोचला. दोघेही आकाशातले तारे पाहण्यामध्ये व्यस्त होते. आपल्याला शारदाची साथ अशीच जन्मोजन्मी मिळावी हाच विचार त्याच्या मनात येत होता. कारण फक्त तीच त्याच्यासाठी अनुरूप होती, जी त्याच्या सुखाचा विचार करत होती. प्रल्हादने तसेच डोळे मिटून घेतले. तसा काही वेळाने शारदा अलगद त्याच्या कुशीमध्ये शिरली. तसा तो मंद हसला. त्याने आपल्या हाताचा विळखा तिच्या भोवती गुंफला आणि डोळे मिटून घेतले. काही वेळ ते दोघे एकमेकांचा हळूवार स्पर्श अनुभवत होते. त्यानंतर दोघे निद्रा देवीच्या अधीन झाले. ती असताना त्याला कशाचीही काळजी नव्हती, पण मनात असलेली अनामिक भीती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पण शारदा आपल्या हुशारीने बरोबर या संकटावर मात करेल यावर त्याचा ठाम विश्वास होता, ज्याला शारदा कधीच तडा जाऊ देणार नव्हती. जमिनीचे वाटपपत्र कायदेशीररित्या करण्यात आले होते. शारदाने रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन कायदेशीर बाबींची पूर्तता केली होती. त्यानंतर अक्षयच्या नावावर 7.5 एकर जमीन करण्यात आली होती व बाकी उरलेली जमीन प्रल्हादच्या नावावर करण्यात आली होती. अनु आणि आईने वडिलोपर्जित जमिनीचं हक्कसोड पत्र करून दिलं होतं. सुलोचनाबाईने स्वतःच्या नावावर असलेली 12 एकर जमीन स्वखुशीने प्रल्हादच्या नावावर केली होती. त्यामुळे जमिनीची व्यवस्थितरित्या वाटणी करण्यात आली होती. यानंतर सर्वजण ॲडव्होकेट निंबाळकर यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. शेवटी त्यांच्या सल्ल्याने सर्व काही झाले होते. तुमची इच्छा असेल तर आपण कोर्टामध्ये जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट काढून घेऊयात, जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम नको, ॲडव्होकेट निंबाळकर म्हणाले. आता हे काय नवीन? आधीच या जमिनीच्या चक्करमध्ये माझा 1 महिना वेस्ट गेला आहे, अक्षय वैतागत म्हणाला. यासाठी तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. या 50 एकर जमिनीमधील 7.5 एकर जमीन सोडली तर उरलेल्या जमिनीचा एकमेव वारस प्रल्हाद आहे. त्यावर कोणाचाही अधिकार नाही. अशी ऑर्डर आपल्याला कोर्टातून घ्यावी लागेल. तसं पाहिलं तर काही गरज नाही. हा निर्णय शारदा आणि प्रल्हादचा असणार आहे, ॲडव्होकेट निंबाळकर यांनी माहिती दिली. आपण रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन व्यवस्थित कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यामुळे याची गरज पडणार नाही. उलट आपल्याला नाहक कोर्टमध्ये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, शारदा म्हणाली. ॲडव्होकेट निंबाळकर यांनी शारदाची अडचण जाणली. मिस्टर अक्षय, तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं. तुम्ही 7.5 एकर जमिनीचं काय करणार आहात? ॲडव्होकेट निंबाळकर यांनी विचारलं. काय करणार म्हणजे? मला थोडी शेती करायची आहे. एखादी चांगली पार्टी पाहून मी जमीन विकणार आहे, अक्षयने सांगितलं. वाटलंच होतं. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. कोणतीही वडिलोपर्जित प्रॉपर्टी विकण्याआधी ती खरेदी करण्याचा अधिकार फॅमिली मेंबरचा असतो. ज्या भावामध्ये तुम्ही ही जमीन विकणार आहात ती किंमत तुम्हाला प्रल्हादने देऊ केली तर तुम्हाला ही जमीन प्रल्हादच्या नावावर करावी लागेल, ॲडव्होकेट निंबाळकर म्हणाले. तसा अक्षय चिडला. आता हे जास्त होत आहे. आधीच माझ्या वाट्याला 7.5 एकर जमीन आली आहे, ती पण मी दादाच्या नावावर करू म्हणजे असं खाल्लं काय आणि तसं खाल्लं काय? अख्खी 50 एकर जमीन दादाच्या नावावर होणार, जे मी कदापिही होऊ देणार नाही. अक्षय
आपल्या निर्णयावर ठाम होता. हे पहा मिस्टर अक्षय, या सर्व कायद्याच्या गोष्टी आहे. खुद्द कायद्यामध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करू शकत नाही. ॲडव्होकेट निंबाळकर त्याला समजावत होते. तुला जमीन द्यायला काय त्रास होत आहे का? प्रल्हाद तुला पैसे देईल, त्याची काळजी तू करू नको, सुलोचनाबाई म्हणाल्या. तसा अक्षय खुर्चीवरून उठला. माझी जमीन कोणाला विकायची आणि कोणाला नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. मला काय करायचं आहे ते मी माझं पाहून घेईल. चल सोनाली, असं बोलून अक्षय निघून गेला. आता काय करायचं? अक्षय सहजासहजी ऐकणार नाही, शारदा म्हणाली. तिला पण भीती वाटत होती. प्रल्हादचं तर अवसान गळून गेलं होतं. पण जमीन विकत घ्यायची म्हटलं तर त्याच्यासाठी पैसा आणायचा कुठून हा प्रश्न त्याला सतावत होता. आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू, पण त्याआधी आपल्याला अक्षयची समजूत काढावी लागेल. त्यासोबत आपल्याला जमिनीवर स्टे आणावा लागेल. कारण आपण असं जर केलं नाही तर तो जमीन विकायला कमी नाही करणार. आणि एकदा का जमिनीचं खरेदी खत झालं तर आपल्या हातामध्ये काहीही लागणार नाही. मी एक अर्ज लिहून देतो, तो रजिस्टर ऑफिसमध्ये सबमिट कर, जेणेकरून जमिनीचं खरेदी खत होताना आपल्याला माहिती मिळेल. ॲडव्होकेट निंबाळकर आपल्या परीने प्रयत्न करत होते. कारण त्यांनी प्रल्हादला शब्द दिला होता की ते काहीही करून त्याला जमीन मिळवून देतील. त्या शारदा त्यांच्या मुलीसारखी होती, म्हणून ते प्रल्हादला योग्य तो न्याय मिळवून देणार होते. अक्षय ज्या पद्धतीने ॲडव्होकेट निंबाळकर यांच्या ऑफिसमध्ये वागला होता, त्यामुळे प्रल्हाद समजून गेला होता की तो सहजासहजी ऐकणार नाही. पण तरीही त्याने हार मानली नव्हती. कारण त्याच्यासोबत त्याची शारदा होती. पण मनातील भीती काही केल्या जात नव्हती. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.